आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर आता बातमी आहे सिंधुदुर्गमधील एका व्यक्तीला महिन्याभरापूर्वीच खरं तर JN1 विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय। याबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणा महिनाभर अनभिज्ञ होती आणि शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर चाचण्या सुरू करण्यात आल्यावर ही बाब समोर आली आहे। आणि त्यानंतर आता आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। बाधित रुग्णाच्या गावात युद्धपातळीवर चाचणी केली जाते आणि बाधित रुग्ण आता पूर्णपणे बरा झाल्याचं सांगण्यात आलंय। शासकीय जे काही यंत्रणा आहेत कोविड संदर्भात टेस्टिंग असेल, ट्रीटमेंट असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असेल, मेडिसिन असेल, याबद्दल सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिलेल्या आहेत व कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे टेस्टिंगचं जे आहे, आपण जे मागच्या कोविडच्या लाटेमध्ये जशा टेस्टिंग करत होतो त्याप्रमाणे आपल्या कोविडच्या लॅबमध्ये सिंधुदुर्गमध्ये साधारण 80 ते 100 टेस्ट दिवसाला व्हाव्यात असं वाटतं। त्याप्रमाणे जे पेशंट सर्दी, खोकला, ताप याप्रमाणे पीडित आहेत त्या लोकांनी सहकार्य करून त्या जवळच्या PSCमध्ये किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये टेस्टिंगसाठी सॅम्पल देणे असं आवाहन करत आहे।